लाडकी बहीण योजना गुढीपाडवा स्पेशल सर्वात मोठी अपडेट। लाडक्या बहिणींसाठी दोन दोन गिफ्ट तयार। लाडक्या बहिणींना फक्त 10वाच हप्ता नाही मिळणार, सोबत नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता प्लस 10वा हप्त्याचे पैसे मिळणार आहेत। लाडक्या बहिणींना 1500 रुपये सोबत 2000 रुपयाची भेट सुद्धा मिळणार आहे। तर बघा सर्वात मोठी अपडेट, गरीब कुटुंबातील महिलांना होळीच्या सणाला साडीचं वाटप करण्यात आलेले आहे। कोणत्या त्या महिला आहेत ज्यांना साडी मिळाली आहे, कोणत्या महिला या साडीसाठी पात्र होत्या, सरकारचीच ही योजना आहे। नमस्कार, आज आहे 28 मार्च, बघा 28 मार्च, आणि लाडकी बहीण योजना आतापर्यंतची सर्वात मोठी अपडेट, आणि ही ऑथेंटिक अपडेट आपण मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलवरती देत आहोत। तर बघा लाडक्या बहिणींना आता लाडकी बहीण योजनेच्या 10व्या हप्त्याचे पैसे पडणार आहेत। तसेच लाडक्या बहिणींना नमो शेतकरी योजनेचे सुद्धा पैसे मिळणार आहेत। 2000 रुपये प्लस 1500 रुपयाची भेट मिळणार आहे। 6वा अधिक 10वा हप्त्याचे पैसे वाटप। आता सविस्तर अपडेट पाहूया। त्या अगोदर व्हिडिओला लाईक करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून हा व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रावर व्हायरल झाला पाहिजे। खूप महत्वपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत। आमच्या एफर्ट्ससाठी हा व्हिडिओ व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, सगळीकडे शेअर करा, ठीक आहे। आता बघा लाडक्या बहिणींसाठी खुशखबर, लाडक्या बहिणींना मिळणार लाडकी बहीण योजनेचे पैसे। बघा आतापर्यंत 9 हप्त्याचे पैसे लाडक्या बहिणींना, लाडक्या ताईंना मिळाले आहेत। आणि लाडक्या बहिणींसाठी आता खुशखबर, बघा महाराष्ट्र राज्यातील सर्व लाडक्या बहिणींसाठी खुशखबर। जेवढ्या पण लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहेत, अशा सर्व लाडक्या बहिणींना आता, सर्व पात्र महिलांना आता गुढीपाडवा निमित्त गिफ्ट देण्यात येणार आहे। बघा गुढीपाडवा स्पेशल अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे। सर्व लाडक्या बहिणींना गुढीपाडवा सणाच्या हार्दिक शुभेच्छा, खूप खूप शुभेच्छा, सर्व लाडक्या बहिणींना शुभेच्छा, ठीक आहे। गुढीपाडवा सण आहे रविवारी 30 तारखेला, फक्त 2 दिवस बाकी आहेत, गुढीपाडव्याचा सण जवळ आलेला आहे। आणि आता लाडक्या बहिणींना कोणकोणते गिफ्ट मिळणार आहेत, संपूर्ण अपडेट आता आपण पुढे पाहणार आहोत, ठीक आहे। बघा लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट। तर बघा नमस्कार, आजची लाडकी बहीण योजनेची सर्वात मोठी ऑथेंटिक अपडेट अशी आहे, ती म्हणजे लाडक्या बहिणींसाठी आता 2 गिफ्ट तयार झालेले आहेत। बघा वाटपासाठी 2 गिफ्ट तयार झालेले आहेत। लाडक्या बहिणींना कोणती 2 गिफ्ट मिळणार आहेत, संपूर्ण अपडेट पाहूया। तर बघा लाडक्या बहिणींसाठी पहिलं गिफ्ट असणार आहे नमो शेतकरी योजनेचं। बघा 2000 रुपये आता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पडणार आहेत। तसेच ज्या महिला शेतकरी आहेत त्यांना सुद्धा 2000 रुपये मिळणार आहेत। तसेच लाडकी बहिणींचे 1500 रुपये म्हणजे 10व्या हप्त्याचे 1500 रुपये आता सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। तसेच बघा भरपूर दिवस झालं गॅसचे पैसे सुद्धा मिळाले नव्हते, गॅसचे 830 रुपये अन्नपूर्णा योजनेचे हे सुद्धा आता सर्व महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। अशी या ठिकाणी ऑथेंटिक आणि मोठी अपडेट आलेली आहे। बघा 2000 प्लस 1500 प्लस 830, बघा गुढीपाडवा स्पेशल भेट मिळणार। बघा गुढीपाडवा स्पेशल भेट अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेत आहोत, आणि ही ऑथेंटिक अपडेट आपण मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर देत आहोत। तर बघा 2 गिफ्ट वाटपासाठी तयार आहेत। आता पुढे आपण अपडेट महत्वपूर्ण जाणून घेणार आहोत। तर बघा लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र महिलांना आता मेसेज पडणार आहे, आणि तसेच शेतकरी महिलांना सुद्धा आता नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये जमा झाल्याचा मेसेज त्यांच्या मोबाईलवरती येणार आहे। अजून कोणकोणते मेसेज येणार आहेत, तर या ठिकाणी बघा लाडक्या बहिणींना आता 10व्या हप्त्याचे म्हणजे एप्रिल महिन्याचे 1500 रुपये जमा झाल्याचा मेसेज येणार आहे। बघा तुमच्या मोबाईलवरती आता SMS सुद्धा पडणार आहे। लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता एप्रिलचे 1500 रुपये वाटप केले जाणार आहेत, अशी या ठिकाणी अपडेट आलेली आहे। तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खूप मोठी लाडकी बहीण योजनेसंदर्भात ऑथेंटिक खूप मोठी घोषणा या ठिकाणी केलेली आहे। त्यांनी काय सांगितलेलं आहे, लाडक्या बहिणी ती अपडेट पाहिल्यानंतर खूप खुश होणार आहेत, त्यामुळे ती अपडेट आपण व्हिडिओमध्ये पुढे देणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ सोडून कोणीही जायचं नाहीये, कारण की या ठिकाणी बघा अतिशय महत्वपूर्ण ती अपडेट असणार आहे। ती अपडेट ऐकल्यानंतर सर्व महिला, सर्व लाडक्या बहिणी, सर्व लाडक्या ताई खूप जास्त प्रमाणामध्ये खुश होणार आहेत। आनंदाचीच अशी अपडेट आहे, आनंदाची बातमी आहे। तर आता आपण ती अपडेट पाहणार आहोत। त्या अगोदर तुम्हाला एक खुशखबर आहे, ती म्हणजे गॅसचे पैसे सुद्धा आता लाडक्या बहिणींना लवकरच मिळणार आहेत, ठीक आहे। 830 रुपये तुम्हाला एका गॅसचे मिळतात। वर्षातून गॅस 3 सिलेंडर मिळतात। वर्षाला 2490 रुपये लाडक्या बहिणींना वर्षाला मिळतात अन्नपूर्णा योजनेअंतर्गत। आता बघा अखेर महिलांची प्रतीक्षा संपणार, सर्व लाडक्या ताईंची प्रतीक्षा संपणार। बघा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा झाल्याचा 10व्या हप्त्याचा अशा प्रकारचा आता मेसेज येणार आहे। तसेच 830 रुपये अन्नपूर्णा योजनेचे मोफत गॅस सिलेंडरचे
जमा झाल्याचा सुद्धा मेसेज येणार आहे. नमो शेतकरी योजनेचे सुद्धा 2000 रुपये सर्वांच्या आता खात्यामध्ये जमा होणार आहेत अशी या ठिकाणी अपडेट आली आहे. तर बघा व्हिडिओमध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खूप मोठी घोषणा केलेली आहे. ती घोषणा ऐकल्याच्या नंतर सर्व महिला आता खुश होणार आहेत. बघा सर्वच्या सर्व लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर आणि ती खुशखबर अशी आहे की आता लाडकी बहीण योजना 5 वर्ष सुरळीतपणे चालणार आहे आणि ही योजना आता 100% म्हणजे 100% 5 वर्ष चालणार आहे. बघा ही अतिशय महत्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे. लाडक्या बहिणींना सलग 5 वर्ष लाभ मिळणार आहे. पाठीमागे अशी शंका निर्माण झाली होती की चर्चा निर्माण झाली होती की निवडणुकीचा जुमला आहे, निवडणुकीपुरती ही योजना राबवली आहे महायुती सरकारनं, अशा प्रकारच्या भरपूर चर्चाचा विषय रंगले होते. परंतु आता या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडक्या बहिणींना खुश केलेलं आहे. लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर दिलेली आहे. ती म्हणजे लाडकी बहीण योजना 100% 5 वर्ष चालणार आहे. बघा ही खुशखबर आपण आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. त्यामुळे एक लाईक आणि एक सबस्क्राईब तर नक्कीच बनतो. तर बघा कोल्हापूर मधली तुम्ही ही लाईव्ह दृश्य या ठिकाणी पाहू शकता. बघा आज या ठिकाणी बघा आजचा हा फोटो आहे तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे. या ठिकाणी बघा कोल्हापूरमध्ये आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खूप मोठी घोषणा केलेली आहे. अजून ते काय म्हणाले आहेत ती पुढची अपडेट ऐकल्यानंतर तर लाडक्या बहिणी अजून जास्त प्रमाणात खुश होणार आहेत. तर या ठिकाणी बघा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठी घोषणा केली. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, मी तुम्हाला छाती ठोकपणे सांगतो. बघा काय सांगतो म्हणाले आहेत तर बघा उद्याची 5 वर्ष कुठल्याही परिस्थितीमध्ये लाडकी बहीण योजना बंद करणार नाही. बघा 5 वर्ष मध्ये कुठलीही परिस्थिती येऊ द्या लाडकी बहीण योजना बंद करणार नाही असा शब्द अजितदादांनी दिलेला आहे, असा वादा अजितदादांनी केलेला आहे. त्यामुळे बघा आता लाडकी बहीण योजना अजिबात बंद होणार नाही. राज्याचे उपमुख्यमंत्री स्वतः अजित पवार यांनी घोषणा केलेली आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजना आता 5 वर्ष चालणार आहे. लाडक्या बहिणींना दर महिन्याला म्हणजे 5 वर्ष बघा 12×5 म्हणजे 60 महिन्याचे 60 हप्ते लाडक्या बहिणींना पडणार आहेत. 5 वर्ष ही योजना सुरळीतपणे चालणार आहे. बघा या ठिकाणी लक्षामध्ये घ्या आजचं हे विधान आहे. आजचं त्यांनी ही घोषणा केलेली आहे. बघा एका वर्षामध्ये महिने असतात 12 आणि 5 वर्ष ही योजना चालणार म्हणजे जवळपास 60 महिने ही योजना चालणार म्हणजे 60 गुणिले तुम्हाला 1500चा लाभ मिळणार. परंतु 2100 बाबत सुद्धा निर्णय अधूनमधून कधीतरी घेतला जाईल अशी सुद्धा अपडेट आहे. त्यामुळे ज्यावेळेस 2100 निर्णय होईल त्यावेळेस तर लाडक्या बहिणींसाठी अजून डबल आनंद असणार आहे, डबल खुशखबर असणार आहे. कारण की जास्त पैसे त्यावेळेस लाडक्या बहिणींना मिळणार आहेत अशी या ठिकाणी सर्वात मोठी ऑथेंटिक अपडेट या ठिकाणी समोर आलेली आहे. ठीक आहे, व्हिडिओमध्ये आता आपण अजून महत्वपूर्ण अपडेट्स जाणून घेणार आहोत. ठीक आहे त्यानंतर बघा आता आपण पुढची अपडेट पाहूया लाडकी बहीण योजनेसंदर्भात. तर बघा उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब म्हणाले, थोडीशी ओढाताण होते पण त्यातून मार्ग काढलेला आहे. पुढे काय कशा पद्धतीने केव्हा वाढ करायची म्हणजे आता लाडक्या बहिणींना जी रक्कम दिली जात आहे दर महिन्याला ती रक्कम आहे 1500 रुपये. तर ही जी 1500 रुपये रक्कम दिली जात आहे या रकमेमध्ये कधी वाढ करायची, कशी वाढ करायची, कसं नियोजन करायचं याविषयी आम्ही सर्व गोष्टी करणार आहोत. सर्व पद्धतशीर होणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही लाडक्या बहिणींना 2100 रुपये 100% देणार आहोत. परिस्थितीनुरूप निर्णय घेतला जाईल. योग्य वेळी लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार आहेत असं विधान त्यांनी केलेलं आहे. बघा ही आजची लाईव्ह दृश्य आहेत कोल्हापूर मधली. स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांनी खूप मोठी घोषणा केलेली आहे व सर्व लाडक्या बहिणींना खूप मोठी खुशखबर दिलेली आहे व सर्व महिलांना खुश केलेलं आहे. ठीक आहे, तर बघा लाडक्या ताईंसाठी अजूनही पुढे अपडेट्स आहेत. तर बघा तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे अन्नपूर्णा या योजनेअंतर्गत 3 मोफत गॅस सिलेंडर लाडक्या बहिणींना दिले जातात. तर बघा महाराष्ट्र शासनाची ही योजना आहे. या योजनेचं नाव आहे अन्नपूर्णा योजना. तर या अन्नपूर्णा योजनेमध्ये रेशन कार्डवर 3 गॅस सिलेंडर लाडक्या बहिणींना लाडक्या ताईंना मोफत दिले जातात. तर या ठिकाणी लक्षामध्ये घ्या आता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना 2024. तर सर्वात मोठी अपडेट या ठिकाणी काय आहे ती आपण आता या ठिकाणी जाणून घेऊया. तर बघा 830 रुपये होणार बँकेत जमा, पण कधी होणार हा सर्व महिलांचा प्रश्न आहे. ठीक आहे, एकदा तुम्हाला 830 रुपये मिळाले आहेत पहिल्या गॅसचे ऑक्टोबर 2024 मध्ये. तर बघा एका वर्षात तुम्हाला 3 मोफत गॅस सिलेंडर मिळणार आहेत, गॅस मोफत मिळणार आहेत अशी या ठिकाणी अपडेट आहे. अशी ही योजना आहे. बघा उज्ज्वला योजना आणि लाडकी बहीण योजनेसाठी ज्या महिला पात्र आहेत त्या सर्व महिला या योजनेसाठी पात्र आहेत. म्हणजे लाडक्या सर्व बहिणींना लाभ मिळणार आहे. बघा तुम्हाला पैसे किती मिळतात तर बघा 300 रुपये केंद्र सरकारचे, 530 रुपये राज्य सरकारचे. म्हणजे अशी जर तुम्ही एकूण टोटल केली तर 830 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. एका गॅस सिलेंडरचे लाडक्या ताईंना लाडक्या बहिणींना 830 रुपये दिले जातात. ठीक आहे,
त्यानंतर या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, पुढची आता आपण लेटेस्ट अपडेट पाहूया. तर बघा, एका रेशन कार्डवर एकच महिला लाभार्थी राहणार आहे. ही सर्वात मोठी आणि विशेष अपडेट या ठिकाणी असणार आहे. बघा, ठीक आहे, ही पण गोष्ट लक्षामध्ये घ्या, म्हणजे एका रेशन कार्डवर एकच महिला लाभार्थी राहणार आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा पुढची अपडेट, वर्षाला 3 गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध होणार. पात्र असलेल्या लाभार्थी कुटुंबांना ही योजनेची माहिती सर्वांना पाठवा. तर बघा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून नमो शेतकरी योजना असेल, ठीक आहे, अन्नपूर्णा योजना असेल, लाडकी बहीण योजना असेल, या सर्वच योजनेची अपडेट आपण याच एका व्हिडिओमध्ये कव्हर करतोय. अतिशय इम्पॉर्टंट हा व्हिडिओ ठरणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर बघा, लाडक्या बहिणींना वर्षातून 3 गॅस सिलेंडर दिले जातात, मोफत दिले जातात. तर बघा, पहिला जो गॅस सिलेंडर होता तो ऑक्टोबर 2024 मध्ये मिळाला. आता दुसऱ्या गॅस सिलेंडरचे पैसे लाडक्या बहिणींना 830 रुपये लवकरच त्यांच्या खात्यामध्ये जमा होतील, अशी या ठिकाणी ऑथेंटिक अपडेट आलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, आता आपण नमो शेतकरी योजनेसंदर्भात सर्व शेतकरी मित्रांसाठी खुशखबर, सर्व शेतकरी महिला शेतकऱ्यांसाठी सुद्धा खुशखबर. तर बघा, जेवढ्या पण महिला शेतकरी आहेत त्यांच्यासाठी जर अतिशय महत्वपूर्ण खुशखबर आहे, कारण की आता महाराष्ट्र शासन नमो शेतकरी महासन्मान निधी सर्व सर्व महिलांच्या खात्यामध्ये, सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे टाकणार आहे, पैसे जमा करणार आहे. बघा, सर्व शेतकरी मित्रांच्या खात्यामध्ये आता 6वा हप्ता व मागील हप्ते जमा होणार आहेत. बघा, 100% तुमच्या खात्यामध्ये आता पैसे जमा होणार आहेत. खूप मोठी ऑथेंटिक अपडेट आलेली आहे. तर बघा, 100% तुम्हाला पैसे मिळणार आहे. बघा, हा जो हप्ता मिळणार आहे 6वा हप्ता, हा तुम्हाला किती मिळणार, तर 2000 रुपये 6व्या हप्त्याचे तुम्हाला मिळणार आहे. समजा तुमच्या 4थ्या हप्त्याचे पैसे बाकी असतील, 5व्या हप्त्याचे पैसे बाकी असतील, काही टेक्निकल एररमुळे, तांत्रिक अडचणीमुळे जर तुम्हाला 4थ्या हप्त्याचे 5व्या हप्त्याचे पैसे पडले नसतील, तर अशा शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे, अशा शेतकरी महिलांच्यासाठी खुशखबर आहे की या महिलांना मागील हप्ते सुद्धा मिळणार आहेत. बघा, GR आलेला आहे, GR प्रसिद्ध झालेला आहे नमो शेतकरी योजनेचा. त्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे मागील हप्ते सुद्धा मिळणार, म्हणजे तुमचे जे थकीत हप्ते आहेत ते सुद्धा तुम्हाला पैसे मिळणार आहे. म्हणजे सर्व शेतकरी मित्रांसाठी डबल या ठिकाणी खुशखबर आहे. आता आपण पुढील अपडेट पाहूया, सर्वात मोठी अपडेट, नमो शेतकरी महासन्मान निधी योजना. तर बघा, सर्वात पहिली गोष्ट, आता सर्व शेतकरी मित्रांच्या खात्यामध्ये 6वा हप्ता वाटप होणार आहे आणि 6व्या हप्त्यासाठीचा GR सुद्धा आलेला आहे. शेतकरी बांधवांसाठी, शेतकरी मित्रांच्यासाठी आनंदाची बातमी. हा व्हिडिओ सर्व शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचला पाहिजे, त्यामुळे व्हॉट्सअपला, स्टेटसला सुद्धा तुम्ही हा व्हिडिओची लिंक शेअर करू शकता. इतर इंस्टाग्राम असेल, सगळीकडे हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून आपल्या महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल व ही महत्वपूर्ण माहिती त्यांच्यापर्यंत सुद्धा पोहोचेल. आता आपण GR पाहूया. तर बघा, GR मध्ये काय म्हटलेलं आहे, बघा या ठिकाणी बघा, नमो शेतकरी योजनेचा GR प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. या ठिकाणी बघा, महत्वाचा पॉइंट, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना 6व्या हप्त्याचा लाभ व यापूर्वीचे प्रलंबित दायित्व अदा करण्यासाठी 1642 कोटी इतका निधी वितरित करण्याबाबत. बघा, आता तुमच्या खात्यामध्ये 6वा हप्ता जमा करायचा आहे नमो शेतकरी योजनेचा, तसेच थकीत हप्ते मागील हप्त्याच्या शेतकऱ्यांच्या राहिलेत ते पण जमा करायचे आहेत. निधी बघा, या ठिकाणी 1642.18 कोटी इतका निधी वितरित करण्यात आलेला आहे. बघा, तुम्ही या ठिकाणी शासन निर्णय, या ठिकाणी GR पाहू शकता. आता शासन निर्णय एक्झॅक्टली काय झाला आहे त्याविषयी आपण अपडेट जाणून घेऊया. तर बघा, सर्व शेतकरी मित्रांसाठी अतिशय आनंदाची बातमी, अतिशय मोठी खुशखबर. बघा, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत 6वा हप्ता हे डिसेंबर 2024 ते मार्च 2025. बघा, कुठले पैसे आहेत हे बघा, डिसेंबर 2024 ते मार्च 2025 चे हे पैसे, या 4 महिन्याचा हा हप्ता आहे. तुम्हाला माहिती आहे 4 महिन्यातून एक हप्ता मिळतो, वर्षातून 3 हप्ते मिळतात. ठीक आहे. यापूर्वी हप्त्यांमधील प्रलंबित दायित्व लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी 1642.18 कोटी इतका निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे. प्रस्तुत खर्च पुढील या ठिकाणी बघू शकता, 1642 कोटीचा निधी वितरित करण्यात आलेला आहे. बघा, या ठिकाणी प्रस्तावना या ठिकाणी पाहू शकता. हा GR आहे, ऑफिशियल न्यूज आहे, ऑफिशियल GR आहे, एकदम ऑफिशियल अपडेट आपण या युट्यूब चॅनलवरती देत असतो. त्यामुळे सर्व शेतकरी मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलवरती विश्वास ठेवून तुमच्यापर्यंत आम्ही एकदम विश्वासपूर्णच माहिती पोहोचवत असतो. ठीक आहे. तर बघा, शेतकरी मित्रांना केंद्र सरकारचे 6000 रुपये आणि राज्य शासनाचे 6000 रुपये असे दरवर्षी मिळत असतात. ठीक आहे. एकूण 12000 रुपये या योजनेअंतर्गत दिले जातात. बघा, आता या ठिकाणी लाडक्या सर्व शेतकरी मित्रांसाठी खुशखबर आहे. ही डिटेलमध्ये तुम्ही माहिती वाचू शकता. ठीक आहे, किंवा स्क्रीनशॉट काढू शकता, याच्यामध्ये भरपूर माहिती दिलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, नमो शेतकरी योजनेमध्ये आता वर्षाला तुम्हाला 6000 रुपये मिळतात. ठीक आहे, दरवर्षी 6000 रुपये मिळतात आणि हा जो हप्ता असतो, हा हप्ता तुम्हाला दर 4 महिन्यातून मिळतो. आणि आता जो तुम्हाला 6वा हप्ता मिळत आहे, हे पैसे आहेत डिसेंबर ते मार्च महिन्याचे.
म्हणजे डिसेंबर 2024 पासून ते मार्च 2025 म्हणजे डिसेंबर महिना आला, त्याच्यामध्ये मार्च महिना आला, जानेवारी महिना सॉरी डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या 4 महिन्याचे पैसे तुम्हाला या ठिकाणी मिळत आहेत. म्हणजे 4 महिन्याला 2000 रुपये मिळतात. ठीक आहे. म्हणजे वर्षाला किती रुपये मिळतात शेतकरी मित्रांना, तर 2000 गुणिले 3 2000चे 3 हप्ते दरवर्षी जमा होत असतात. म्हणजे एकूण 6000 रुपये नमो शेतकरी योजनेतून पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना मिळतात. ठीक आहे. आता बघा लाडकी बहीण योजना पुढची अपडेट. तर बघा सर्वात मोठी गोष्ट 2000 रुपयाचा सन्मान निधी सर्व शेतकरी मित्रांच्या खात्यामध्ये आता पडणार आहे, जमा होणार आहे. बँक खात्यात पैसे जमा होणार आहे. तुम्हाला बँकेकडून मेसेज येणार आहे. ज्या पण बँकेचं अकाउंट तुम्ही या योजनेचा फॉर्म भरताना दिलं असेल, पोस्ट बँकेचं अकाउंट असेल, एसबीआय बँकेचं अकाउंट असेल, एचडीएफसी बँकेचं अकाउंट असेल, कोणत्याही बँकेचं अकाउंट असू द्या, लवकरच तुम्हाला आता पैसे जमा झाल्याचा बँकेकडून मेसेज येणार आहे. लवकरच सर्व शेतकरी मित्रांच्या खात्यामध्ये 2000 रुपयाचा नमो शेतकरी योजनेचा सन्मान निधी जमा होणार आहे. सर्व महाराष्ट्र राज्यातील सर्वच्या सर्व शेतकरी मित्रांना हे पैसे मिळणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा लाडकी बहीण योजनेमध्ये अनेक महिलांचे अनेक प्रश्न होते. त्यांचं असं मत होतं की आमचा अर्ज मंजूर आहे, लाडकी बहीण योजनेचा अर्ज अप्रूव्ड आहे, होऊनही या महिलांना पैसे का मिळत नाहीत का किंवा पैसे नाही मिळणार. तर याचं कारण काय आहे, तर बघा अनेक महिला अशा आहेत ज्यांचा लाडकी बहीण योजनेचा फॉर्म तर मंजूर आहे पण त्यांना पैसे मिळत नाहीत. याचं एकच कारण आहे बँक सीडिंग स्टेटस ऍक्टिव्ह नसणे. म्हणजे बँक सीडिंग स्टेटस म्हणजे तुमचं जे आधार कार्ड आहे ते बँकेसोबत लिंक नसणं, या गोष्टीमुळे तुम्हाला पैसे मिळत नाहीत. तर या ठिकाणी बघा तुमचा हा या ठिकाणी एक्झाम्पल तुम्हाला देतोय, हा आधार कार्डचा नंबर आहे. ठीक आहे. आणि या ठिकाणी बँक सीडिंग स्टेटस बघा या अकाउंटचं कसं दाखवतंय, इनऍक्टिव्ह दाखवतंय. याचा अर्थ असा आहे की ऍक्टिव्ह मध्ये नाहीये, त्यामुळे पैसे येणार नाहीत, कारण की हे पैसे डीबीटी मार्फत ट्रान्सफर होतात. ठीक आहे. त्यामुळे बघा तुम्हाला आता बँकेमध्ये जाऊन हे लिंक करावं लागणार. ज्यांचं इनऍक्टिव्ह आहे, ज्यांचं ऍक्टिव्ह आहे त्यांना काहीही करण्याची गरज नाहीये. तशा प्रकारे तुम्हाला पाठीमागचे 9 हप्त्याचे पैसे आले, तसेच 10व्या हप्त्याचे पैसे सुद्धा त्या महिलांना सुरळीतपणे येणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर आता आपण पुढची लेटेस्ट अपडेट पाहूया. तर बघा तसेच पैसे न येण्याचे काही काही महिलांचं म्हणणं होतं, आम्हाला जानेवारीचा हप्ता आला नाही, फेब्रुवारीचा हप्ता आला नाही, मार्चचा हप्ता आला नाही. तर बघा तुम्हाला बँकेची केवायसी करणे सुद्धा इम्पॉर्टंट आहे. केवायसी आणि सीडिंग हे वेगवेगळं आहे. ठीक आहे. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. बँकेमध्ये तुम्हाला डॉक्युमेंट्स वगैरेची केवायसी करावी लागते. ठीक आहे. तेव्हाच तुम्हाला पैसे मिळतात. तसेच बँक खाते आधार एनपीसीआय लिंक करा, म्हणजे आधार कार्ड सोबत अशा प्रकारे लिंक करा की या ठिकाणी इनऍक्टिव्ह आहे तिथे ऍक्टिव्ह लिहिलेलं असलं पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर बघा लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. बघा तुमचं आधार कार्ड तुमच्या खात्याबरोबर लिंक आहे का ते चेक करा. आता चेक कसं करायचं, त्याची वेबसाईट काय आहे, तर वेबसाईट तुम्हाला आता स्क्रीनवरती दिसत आहे बघा, myaadhar.uidai.gov.in या वेबसाईट वरती तुम्हाला गुगलवरती जायचं आहे. त्यानंतर बघा या ठिकाणी माय आधार असा या ठिकाणी सेक्शन इंटरफेस उभा येतो. त्यानंतर तुम्हाला तिथे भरपूर ऑप्शन्स असतात. त्या ठिकाणी तुम्हाला बँक सीडिंग स्टेटस म्हणणे ऑप्शन दिसतो, त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर आता बघा तुम्हाला एकदम डिटेलमध्ये प्रोसेस समजावून सांगतो. तर बघा सर्वात पहिल्यांदा तुम्हाला या वेबसाईट वरती जायचं आहे, आधार कार्डचा नंबर टाकायचा आहे, ओटीपी टाकायचा आहे, बँक सेव्हिंग स्टेटस तिथे चेक करायचं आहे. चेक करा कोणत्या बँकेला लिंक आहे, कोणत्या बँकेला, ज्या बँकेला लिंक असेल त्याच बँकेत पैसे येतात. उदाहरणार्थ तुमची 2-3 बँकेमध्ये अकाउंट असतील, समजा एक बँक आहे या ठिकाणी बघा एचडीएफसी बँक, ठीक आहे, आणि दुसरी बँक आहे एसबीआय बँक, आणि तुमचे 2 बँकेमध्ये खाते आहेत समजा उदाहरणार्थ, ठीक आहे, आणि एसबीआयचं बँक अकाउंट आधार कार्ड सोबत लिंक आहे, तर तुम्हाला एसबीआय बँकेमध्ये पैसे मिळणार. अशा प्रकारे आहे, समजलं असेल. ठीक आहे. त्यानंतर बघा हे सर्वांनीच करा. प्रत्येक योजनेसाठी आता आधारला बँक लिंक करावी लागते. त्यामुळे बघा आधारमध्ये पत्ता बदलता येतो, पीव्हीसी आधार मागवता येते, जन्मतारीख सुद्धा बदलता येते. तुम्ही स्वतः सुद्धा या वेबसाईट वरती आधार कार्ड बँकेसोबत लिंक करू शकता किंवा बँकेमध्ये जाऊन सुद्धा करू शकता. ठीक आहे. आजची सर्वात मोठी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांनी केली. मोठी घोषणा त्यांनी सांगितलेलं आहे की लाडक्या बहिणींना दरवर्षाला 45,000 कोटी रुपये वाटप केले जातात. दरवर्षीचा जो एका वर्षाचा खर्च येतो 45,000 कोटी रुपये, आणि 45,000 कोटी रुपये महायुती सरकार 5 वर्ष वाटणार आहे, अशी या ठिकाणी अपडेट आहे. म्हणजे 5 वर्ष ही योजना सुरळीतपणे चालणार आहे, कोणतीही या योजनेमध्ये अडचण येऊ देणार नाही, अशी माहिती त्यांनी दिलेली आहे. तसेच त्यांनी सांगितलं आम्ही लाडक्या बहिणींना दर वर्षाला 45,000 कोटी रुपये देत आहोत, आम्ही लाडक्या बहिणींना देतोय, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांनी आज कोल्हापूरमध्ये दिलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा आता आपण पुढची लेटेस्ट अपडेट पाहूया. तर बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भात या ठिकाणी पुढची अपडेट अशी आहे ती म्हणजे लाडकी बहीण योजनेमध्ये आता निवडक महिलांना
म्हणजे ज्या महिला दुहेरी योजनेचा लाभ घेतात, उदाहरणार्थ नमो शेतकरी योजनेचा सुद्धा लाभ घेतात आणि सोबत लाडकी बहीण योजनेचा सुद्धा लाभ घेतात, तर अशा ज्या महिला आहेत त्या दुहेरी योजनेचा लाभ घेतात, म्हणजेच दोन्हीच्या दोन्ही योजनेचा लाभ घेतात. आता अशा महिलांना किती पैसे मिळणार हा तुमचा प्रश्न आहे. तर बघा, अशा महिलांना 2,000 रुपये मिळणार आहेत नमो शेतकरी योजनेचे. ठीक आहे, हे तर तुम्हाला मिळणार 2,000 रुपये. आणि लाडकी बहीण योजनेचे 1,500 रुपये नाही मिळणार. तर मग 1,500 ऐवजी तुम्हाला 500 रुपये मिळणार. कारण की तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण समजवलेलं आहे की 500 रुपये का दिले जातात. तर ज्या महिला दोन्ही योजनेचा मिळून लाभ घेतात अशा महिलांना लाडकी बहीण योजनेमधून 1,500 ऐवजी दर महिन्याला 500 रुपये दिले जातात. म्हणजे या दुहेरी योजनेचा ज्या लाभ घेणाऱ्या महिला आहेत अशा महिलांना 2,000 अधिक 500 असे 2,500 रुपये दोन्ही योजनांचे मिळून जमा होणार आहेत. तर बघा, अशा महिलांची जी संख्या आहे, आकडेवारी या ठिकाणी समोर आलेली आहे. एकूण दुहेरी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला आहेत 8 लाख. तर बघा, 8 लाख महिलांना 2,500 रुपये दोन्ही योजनेचे मिळून मिळणार आहेत. तुम्हाला लाडकी बहिणींच्या 10व्या हप्त्याचे 500 रुपये मिळणार आणि नमो शेतकरी योजनेच्या 6व्या हप्त्याचे 2,000 रुपये मिळणार आहेत. ठीक आहे, या ठिकाणी तुम्हाला समजलं असेल आता. ठीक आहे, तसेच बघा, गरीब कुटुंबातील महिलांसाठी साडीचं वाटप करण्यात आलेलं होतं. भरपूर महिलांनी कमेंट केले होते की दादा आम्हाला साडी मिळाली नाही, त्याचं कारण काय आहे. तर या ठिकाणी बघा, भरपूर महिलांना समजलंच नाही की एक्झॅक्टली ही साडी कोणासाठी आहे. तर बघा, ही जी साडी होती ही सरकारकडून वाटप करण्यात आली होती, होळीच्या सणाला वाटप करण्यात आली होती. दरवर्षी होळीच्या सणाला साडी वाटप केली जाते. आता या योजनेसाठी पात्र ज्या महिला होत्या त्या होत्या अंत्योदय शिधापत्रिका धारक असणाऱ्या, म्हणजे ज्या गरीब कुटुंबातील महिला आहेत, गरीब घटकातील महिला आहेत, अशा महिलाच या योजनेसाठी पात्र होत्या. आणि या साडीची किंमत होती 350 रुपये. ठीक आहे, आणि ही योजना 2023 पासून राबवली जाते. दरवर्षी एक साडी मोफत दिली जाते. 350 रुपयाची ही साडी आहे. तर बघा, ज्यांच्याकडे अंत्योदय शिधापत्रिका आहे अशाच महिलांना फक्त होळीच्या सणाला साडी देण्यात आलेली आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा, आता लाडक्या बहिणींसाठी खुशखबर. अखेर आता सर्व लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपणार. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता 10व्या हप्त्याचे 1,500 रुपये जमा होणार व अशा प्रकारे मेसेज येणार, डिअर कस्टमर, डीबीटी और गव्हर्नमेंट पेमेंट ऑफ ₹1,500 क्रेडिटेड टू युअर अकाउंट. 10व्या हप्त्याचा लाडक्या बहिणींना मेसेज येणार. गॅसचे पैसे सुद्धा 830 रुपये दुसऱ्या हप्त्याचे लवकरच लाडक्या बहिणींना मिळणार आहेत. सर्व महिलांची आता लवकरच प्रतीक्षा संपणार आहे. तर आता बघा, कोणत्या जिल्ह्यामध्ये आता हे पैसे वाटप होणार आहेत. तर या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, महाराष्ट्र राज्यातील सर्वच्या सर्व जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होणार आहेत. परंतु सर्वात अगोदर पैसे वाटप होतील पश्चिम महाराष्ट्रातील या जिल्ह्यामध्ये. ठीक आहे, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर. ठीक आहे, त्यानंतर बघा, नागपूर विभागातील जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होतील नागपूर, भंडारा, गडचिरोली, वर्धा, गोंदिया, भंडारा. ठीक आहे, त्यानंतर पैसे वाटप होणार आहे त्या ठिकाणी नाशिक विभागातील या जिल्ह्यामध्ये नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहमदनगर. त्यानंतर अमरावती विभागातील जिल्हे असतील अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ. ठीक आहे, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर विभाग, यामध्ये बघा पालना, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव. त्यानंतर कोकण विभागातील जिल्हे आहेत रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मुंबई शहर, मुंबई उपनगर, पालघर, ठाणे. असे मिळून या 36च्या 36 जिल्ह्यामध्ये आता 10व्या हप्त्याचे पैसे पडणार आहेत. गुढीपाडव्याच्या दिवशी पैसे येणार का, याविषयी आता आपण अपडेट पाहूया. तर बघा, गुढीपाडव्याचा जो सण आहे तो आहे 30 तारखेला, 30 मार्च, आणि त्या दिवशी वार आहे रविवार. त्या दिवशी असणार आहे सर्व बँकांना सुट्टी. त्यामुळे या दिवशी पैसे, या दिवशी 10व्या हप्त्याचा बोनस वाटप करण्याबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता खूप कमी आहे. अजूनपर्यंत ऑफिशियली लाडक्या बहिणींसाठी 10वा हप्ता गुढीपाडव्याला देण्यात येईल अशा प्रकारचं स्टेटमेंट आलेलं नाहीये. त्यामुळे या दिवशी पैसे जमा होण्याचे चान्सेस खूप जास्त कमी आहेत. मग एक्झॅक्टली पैसे लाडक्या बहिणींना कधी मिळतील, तर बघा, या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, आता सर्वच्या सर्व बँकेमध्ये पैसे जमा होणार आहेत.